देवेंद्र कोठे यांनी प्रभाग चलो अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची थेट सोडवणूक करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात राबवण्यात येणाऱ्या या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत आमदार कोठे स्वतः प्रभागात जाऊन स्थानिक नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत आहेत. अपेक्षित विकास कामांची माहिती अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेऊन समस्यांचे तात्काळ निवारणाला सुरुवात करण्यात येत आहे. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी समजून घेत आहेत. आमदार कोठे यांनी अधिकाऱ्यांना समस्यांच्या तात्काळ निवारणाच्या स्पष्ट सूचना दिल्या. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना स्थानिक विकास कामे व अडथळ्यांची अचूक माहिती असते, त्यामुळे त्यांच्या सूचनांनुसार प्राधान्याने विकास कामे पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शहरातील एका भागात गेल्या 3 वर्षांपासून रस्त्यावरील दिवे बसवलेले असूनही ते बंद अवस्थेत होते. प्रभाग चलो अभियानात ही बाब निदर्शनास आल्यानंतर आमदारांनी तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि दिवे सुरू करून घेत नागरिकांना दिलासा दिला. प्रभाग चलो अभियानामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवाद साधला जात असून विकास कामांना गती मिळत आहे. जनतेच्या समस्या जागेवर जाऊन सोडवण्याचा हा प्रयत्न भविष्यातही सुरू राहणार असल्याचे आमदार कोठे यांनी स्पष्ट केले. मला अतिशय समाधान होतोय की प्रभाग चलो अभियान या संकल्पनेतनं आपण मागच्या 4 दिवसापासून आपल्या शहर मध्य विधानसभेत प्रत्येक प्रभागात जातोय. विशेष करून भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मंडल कार्यकारिणी ज्यांच्यामुळे आपल्याला हे ऐतिहासिक यश मिळालेलं आहे, त्यांना त्यांच्या प्रभागात अपेक्षित असलेले कामं त्यांच्याकडनं आपण समजून घेतोय. कार्यकर्त्यांसमवेत नागरिक सुद्धा या अभियानात सहभागी होत आहेत आणि त्यांनी त्या भागातले रोड, रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती, सभामंडप, क्रीडांगण, उद्यानं याबाबतचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतायत. आपण सुद्धा सकारात्मकतेने लगेच त्यांना या चालू बजेटमध्येच कामं मंजूर करण्याचे शब्द त्या ठिकाणी देतोय. काही कामांना लगेच दुसऱ्या दिवशी आपण आमदार निधीतले पत्र सुद्धा दिलेले आहेत आणि विशेषतः महापालिकेच्या निगडीत जे देखभाल दुरुस्ती आहेत, दिवाबत्तीचे असतील, ड्रेनेजचे असतील, सार्वजनिक कचरा या सगळे कामं, मैदानांची साफसफाई असेल, शौचालय, उतारी स्वच्छता, ही सगळी कामं तातडीने होत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड समाधान आहे. काही लाईट असे आता प्रभाग 11चे एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर 3 वर्षापासून जवळपास 76 लाईटी बंद होत्या. त्या समस्या अभियानात आल्यानंतर आपण तिथूनच अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. 2च दिवसात त्या लाईट चालू झाल्यामुळं एक विश्वास लोकांना निर्माण झालाय की या अभियानातनं आपण काम करतोय.